नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी राहुल तांबे चिंचपूरमधून. तर बॅच बुक कधी करायची हा पण एक विषय होता. पाला कटिंग झाल्यानंतर साधारणपणे 2 महिन्यानंतर आपण बॅच आपली असते ती बुकिंग करू शकतो. शक्यतो चॉके असेल किंवा अंडे असेल, आपण 2 महिन्यानंतर पाला कटिंग झाल्यानंतर करू शकतो. तर खांद्या लेवलला किंवा आपल्या डोक्याच्या हाईट लेवलला ज्यावेळेस पाला येतो त्यावेळेस आपण बॅच ही बुक केली पाहिजे. त्याआधी आपण पाल्याचं व्यवस्थित नियोजन केलं पाहिजे. जी पाल्यावरती भुरी वगैरे येते त्यासाठी आपण कॉन्टप वगैरे याचा स्प्रे घेतला पाहिजे. ज्या वेळेस आपली अंडे किंवा चोके येणार आहे त्याच्या आधी आपण साधारणपणे 20 दिवस आधी कॉन्टपचा स्प्रे वगैरे मारून घ्यायचा आहे. कारण थंडीच्या जे बॅचचं नियोजन असतं तर त्यामध्ये पाल्याला अशी भुरी याप्रमाणे येत असते. तर आपण मारलेलं आहे. ज्या शेतकऱ्यांनी भुरीसाठी जर कॉन्टप किंवा झेडाटरचा जरी स्प्रे घेतला तरी चालतंय. आणि पाला जर चांगला असेल तर बॅच ही 100% चांगली पण येते. आणि नियोजन पण व्यवस्थित जर केलं आपण शेडमध्ये, थंडीची बॅच पण व्यवस्थित निघते. फक्त पाल्याचं नियोजन व्यवस्थित पाहिजे. ज्यावेळेस आपण थंडीच्या बॅचमध्ये फेडिंग वगैरे करत असतो त्या प्रमाणातच दिले पाहिजे. जेवढं आळी पाला खाते त्याच प्रमाणात पाला दिला पाहिजे. बेडवरती जो वेस्टेज पाला पडत असतो तर पाला आपण प्रमाणात दिला पाहिजे, जेणेकरून जे आपल्याला शेवटी पाल्याची कमतरता भासते तर त्याचं नियोजन आपण आधीपासूनच सुरुवातीपासून केलं पाहिजे. पाला वाया घालायचं नाही. पहिली गोष्ट म्हणजे बेडवरती वेस्टेज पाला गेल्यानंतर आपल्याला शेवटी फेडिंग वाढल्यानंतर पाला कमी पडतो. तर त्यासाठी पहिल्यापासूनच बेडवरती जेवढा पाला आपल्या आळ्या खातात तर त्यांना त्याच प्रमाणात तेवढाच पाला दिला पाहिजे. तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा.